अधिक मासातील कमला एकादशीचे महत्त्व व व्रतकथा. अधिक मासातील कमला एकादशीचे महत्त्व अधिक आहे, कारण 3 वर्षांनी कमला एकादशी येते. आज अर्थात गुरुवारी कमला एकादशीचा संपूर्ण दिवस सर्वार्थ सिद्धी योग असल्यामुळे या व्रताचे महत्त्व अधिक वाढले आहे. तुम्ही कमला एकादशीचे व्रत करणार असाल तर ही व्रतकथा नक्की वाचा. कमला एकादशीचे व्रत 11 जून अर्थात आज केले जात आहे. दर 3 वर्षानंतर ही एकादशी येत असल्यामुळे कमला एकादशी महत्त्वाची मानली जाते. अधिक मासातील कृष्ण पक्षातील कमला एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवस सर्वार्थ सिद्धी योग असल्यामुळे या व्रताचे महत्त्व अधिक वाढले आहे. तुम्हीही श्रद्धा भक्तीने कमला एकादशीचे व्रत करणार असाल, दरम्यान कमला एकादशी व्रतकथा ऐकल्याशिवाय किंवा वाचल्याशिवाय या व्रताचे संपूर्ण पुण्यफळ प्राप्त होत नाही. तेव्हा जाणून घेऊया कमला एकादशीची व्रतकथा. कमला एकादशी व्रतकथा. एकदा धर्मराज युधिष्ठिराने श्रीकृष्णाला अधिक मासामधील कृष्ण पक्षातील एकादशीचे महत्त्व आणि त्याचे फळ याविषयी विचारले. त्यावर श्रीहरी म्हणाले, या एकादशीला कमला एकादशी किंवा पुरुषोत्तम एकादशी असे म्हणतात. या व्रताच्या प्रभावाने पाप, रोग तसेच विविध संकटापासून मुक्ती मिळते. सुख समृद्धीमध्ये वाढ होऊन जीवनाच्या अखेरीस मोक्ष प्राप्ती होते. कमला एकादशीला परमा एकादशी असेही म्हणतात. भविष्योत्तर पुराणातही कमला एकादशीचे महत्त्व आणि व्रत याबद्दल सांगितले आहे. या कथेनुसार कौंडिन्य ऋषींनी सुमेधा ब्राह्मण आणि त्याची पत्नी पवित्रा यांना कमला एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला होता. कांपिल्य नगरीमध्ये सुमेधा नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो आणि त्याची पत्नी पवित्रा धर्मकार्यात सदैव तत्पर असे. सुमेधाची पत्नी नियमपूर्वक व्रत पूजापाठ करीत असे. घरी आलेल्या प्रत्येक अतिथीचे आदरातिथ्य व्यवस्थित करत असे. ती स्वतः उपाशी राहत असे, पण अतिथींना अन्न देत असे. मात्र इतके सद्गुण असूनही त्यांची परिस्थिती फार चांगली नव्हती. दोघेही गरिबीमध्ये दिवस काढत होते. एके दिवशी सुमेधाने पत्नीला सांगितले की कुटुंबाचा उदरनिर्वाह नीट होत नसल्यामुळे धन कमवण्यासाठी त्याला परदेशी जावे लागेल. त्यावर त्याच्या पत्नीने शांतपणे सांगितले की मनुष्याला त्याच्या नशिबाप्रमाणे आणि पूर्वजन्मीच्या कर्मानुसार फळ मिळते. जर देवाने आपल्या नशिबात गरिबी लिहिली असेल तर आपण इथेच राहून कर्म करत त्याचा स्वीकार करावा आणि जी काही परमेश्वराची इच्छा आहे तेच घडेल. पत्नीचे बोलणे ऐकून सुमेधाने परदेशी जाण्याचा विचार सोडला आणि ते दोघेही तेथेच राहून जीवन जगू लागले. काही दिवसांनी त्यांच्या घरी कौंडिन्य ऋषी आले. सुमेधा आणि त्याच्या पत्नीने अत्यंत श्रद्धेने त्यांची सेवा केली. त्यांच्या आदरातिथ्याने प्रसन्न झालेल्या कौंडिन्य ऋषींना सुमेधा आणि पवित्राने गरिबी दूर करण्यासाठी उपाय विचारला. तेव्हा कौंडिन्य ऋषींनी त्यांना अधिक मासातील कमला एकादशीचे व्रत विधीपूर्वक करण्यास सांगितले. त्यांनी व्रत आणि पूजेची संपूर्ण विधी समजावून सांगितली आणि असेही सांगितले की या व्रताच्या प्रभावाने पाप, दारिद्र्य आणि संकटे दूर होतात. जेव्हा अधिक मासातील कमला एकादशी आली, सुमेधा आणि त्याच्या पत्नीने कौंडिन्य ऋषींनी सांगितल्याप्रमाणे व्रत केले. भगवान श्रीहरी विष्णूंची भक्तिभावाने पूजा केली. त्यानंतर ब्राह्मणांना भोजन आणि दान दक्षिणा देऊन संतुष्ट केले. त्यानंतर उद्यापन करून व्रताची सांगता केली. या व्रताच्या पुण्यप्रभावाने सुमेधा आणि त्याच्या कुटुंबाचे दारिद्र्य दूर झाले. त्यांच्या जीवनात सुखसंपत्ती आणि वैभवाची भरभराट झाली. त्यांनी अनेक वर्ष आनंदाने जीवन व्यतीत केले आणि शेवटी भगवान श्रीहरीच्या कृपेने त्यांना मोक्षप्राप्ती झाली. तेव्हा अशी मान्यता आहे की श्रद्धा आणि नियमपूर्वक केलेले कमला एकादशीचे व्रत भक्ताला सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि अखेरीस मोक्षप्राप्तीचे वरदान देते. तुम्ही सुद्धा हे कमला एकादशीचे व्रत करा आणि ही व्रतकथा आवर्जून वाचा.
यामुळे तुमच्या जीवनातील सुख समृद्धी नक्की येईल.